वो पागल है, उसका मजाक उड़ा। तुम खुद पागल हो गया रहता तो कैसा होता, तुम्हारा भी हंसी निकालता है। भगवान देख रहा है सब, हाँ। भगवान तो देखता है, ऐसा थोड़ी ना होता है। उसी जगह पे उसका कोई रहता ना फॅमिली वाला। कमजोर बुद्धी असलेल्या माणसाची पब्लिक प्लेस या ठिकाणी त्या व्यक्तीची चेष्टा केली पाहिजे काय? कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर मंडळी, मला कमवायचे आहे 100 दिवसात 1,00,000 रुपये. तर आज आहे डे 13. फ्रेश होऊन देवाची पूजा करून चहा पिऊन कामाला सुरुवात करून पोर्टर मधून पहिलीच ऑर्डर उचलून घरातून निघालो पिकअप लोकेशन वरती. आकुर्ली इंडस्ट्री मधून पार्सल बघितलं तर 30 केजीचं बॉक्स होतं. कस्टमरला सांगितलं 20 केजी पर्यंत स्कूटीवरती लिमिट आहे. कस्टमर बोलले एक्स्ट्रा पैसे घ्या आणि घेऊन जावा. मग काय मंडळी, एक्स्ट्रा भेटलेले पैसे कोण सोडतंय? बिल वरती साइन करून गेट पास घेऊन टाकला खांद्यावरती बॉक्स आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. तेवढ्यात देवीची बोर्जो मधून ऑर्डर भेटली. वेस्टर्न एज मध्ये गाडी पण आतमध्ये पार्किंगला जागा नाही, त्यामुळे प्रायव्हेट रोड असल्यामुळे आपल्या रिक्स वरती गाडी बाहेर ठेवावी लागली. त्यानंतर लॉबी मध्ये येऊन महादेवाचं दर्शन घेऊन गेट वरती एंट्री करून कस्टमर कडून असं काय बॉक्स घेतला आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. तर मंडळी, हे पार्सल मला दादर वेस्टला घेऊन जायचं होतं. ड्रॉप लोकेशन वरतून या टॉवर मध्ये पार्सल डिलिव्हर करायचं होतं. कस्टमर सोबत कॉल वरती बोलणं करून गेट वरतीच पार्सल डिलिव्हर केलं. त्याचे भेटले 261. त्यानंतर दादर वरूनच काळबादेवीची ऑर्डर भेटली. तेच पार्सल आपण लोकेशन वरती पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. ड्रॉप लोकेशन वरती बोर्जोचं पार्सल डिलिव्हर केलं. त्यानंतर पोर्टरचं पार्सल डिलिव्हर करायला जाणार. तर मंडळी, आज पण बॉम्बे मार्केटमध्ये या गाडीला खूप जास्त डिमांड आहे. लोकेशन वरती कस्टमर जवळ पार्सल डिलिव्हर केलं, त्याचे भेटले 132. त्यानंतर पोर्टरचं तिसरं पार्सल पिकअप करायला लोकेशन वरती आलो तर काय बाय मांजे, तुला कोण उचलून नेते बघ. त्यानंतर कस्टमरनी दिलेल्या लोकेशन वरती पार्सल बघ तर 2x2 फूटचा बॉक्स होता. तो आपल्या गाडीवरती नीट बसतो, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पण प्रॉब्लेम त्या ठिकाणी असं झालं की पार्सल घेताना माझ्या डोळ्यासमोर वाईट घटना घडत होती की बुद्धी कमजोर असलेल्या माणसाला त्या ठिकाणावरची माणसे नेहमी त्याची मजाक मस्ती करतात, जेणेकरून ते त्याला आवडत नाही आणि तो माणूस पब्लिक प्लेस मध्ये शिव्या देत बसतो. तर मंडे, असं करणं बरोबर आहे की चुकीचं ते कमेंट मध्ये नक्की सांगा. त्यानंतर घेतलं लंच करून. तेवढ्यात 15 मिनिटांमध्ये बोर्जो मधून ऑर्डर भेटली. लोकेशन वरती कस्टमर कडून पार्सल पिकअप केला आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. तर मंडळी, बोर्जोचं पार्सल मला 3 ठिकाणी डिलिव्हर करायचं होतं. त्यानंतर जुहूला येऊन कस्टमरनी दिलेल्या लोकेशन वरती पार्सल डिलिव्हर केला आणि त्यामध्ये कस्टमर बोलायला लागले, फॅन चालू तो करके दिखा दो. तर मंडळी, आपलं काम आहे ऑर्डर पिकअप करून डिलिव्हर करणं. त्यानंतर निघालो बोर्जोचं पार्सल डिलिव्हर करायला. कस्टमरने दिलेल्या लोकेशन वरती 3 ठिकाणी एक पार्सल डिलिव्हर करून काम बंद केलं. तर मंडे, आज आपली पोर्टरमधून अर्निंग झाले 588 रुपये आणि बोर्जोमधून 706 रुपये. आणि आपण जे पहिलं पार्सल पिकअप केलं त्या पार्सलचं वजन 30 केजी होतं, त्यामुळे कस्टमरने आपल्या स्वतःहून 100 रुपये एक्स्ट्रा दिले. तर आज आपली टोटल इन्कम झाले 1394 रुपये. तर मंडे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर लाईक कमेंट करून व्हिडिओला शेअर पण नक्की करा.